सुकी इकडे बघ, हे बघ सुकी इकडे बघ. सो आम्ही चाललोय गणपती बाप्पा बुक करायला हमरापूरला. पेणमध्ये. आणि ऑलमोस्ट दरवर्षी तिथूनच गणपती कौस्तुभ बुक करतो. ह्या वेळेचा पहिला गणपती आमचा एकत्र आहे आणि सुकीचाही पहिला गणपती. सुकी इथे बघ, सुकू इथे बघ, हे बघ काय, हे बघ सो काय. एक्साइटमेंट लेवल आहे. आणि आमच्याबरोबर अजून एक आहे. कोण आहे? कबाब में हड्डी. मी काहीच बोलत नाही. हा मी काहीच बोलत नाही. हाय शुकडी शुकडी शुकडी. बघते मग, बघते मग. हॅलो हॅलो हाय शुकडी. सो आता आम्ही अटल सेतूवरनं पनवेलला चाललो आहोत. हाय शुकडी. हाय हॅलो मुगी. कशी मिठी मारून बसते. सो ही बायको आलेली आहे काहीतरी घेऊन. सो मस्त गरमागरम दत्ताचे वडापाव. दत्ताचे नाही आहे मग बटाट्याचे आहेत. हा बटाट्याचे आहेत. अरे यार, श्री दत्त वडापाव. लुक सुकी मग कशी बघते. सुकी साठी वडापाव. सुकीसाठी आणलेलं काय आहे ते सुकीला? काय खरवस. खरवस आणलंय. तेही ह्याचं असतं, काय बोलतात तुला? दत्तचं. गुळाचं खरवस फॉर सुकी द पोकी. सो मस्त वडापावचा बेत झालेला आहे. दत्त मधला वडापाव इफ यू वॉन्ट टू गिव्ह हर इन दिस इज गुड हर डब्बा ओनली. सो आता सुकीचा नाश्ता बनवण्याचं काम चालू आहे. खरवस. सुकीसाठी खरवस. ते बघा हा. आधी तेवढंच दे. आवडतं का बघ. ते खाणार ती. अगं नाही खाल्लं तर हे होईल ना. सो सुकीचा नाश्ता. आवडलंय आवडलंय आवडलंय. सुकी कसं वाटतंय खाऊन बोला. मुंबई गोवा हायवे सोडून आता आम्ही खाली उतरत आहोत आणि हा रोड टर्न आहे. आणि मिस झाला असता तो. थोड्यासाठी आपण चुकलो आहोत. ओके. फाटा लिहिलंय. हमरापूर फाटा, शितोळगाव. सो थोडंसं ॲडव्हेंचर. सो सगळीकडे गणपतीच बनताना दिसतंय. सगळे गणपतीचे कारखाने आहेत. ते छोट्यापासून अगदी मोठ्यापर्यंत गणपती आहेत. सो रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे कारखाने आहेत तिथे गणपतीच्या इतक्या सुबक मूर्त्या आहेत ना, ज्या बघतच राहाव्याशा वाटत आहेत. सो आम्ही थोडंसं पुढे जाऊन एका कारखान्यात जायचा प्लॅन केला. सो हमरापूरला उतरून तुम्ही आरामात वॉकिंग करत इकडे येऊ शकता. हा अजून एक कारखाना जिथे आम्ही आता गणपती बघायला आलो आहोत. इतक्या मूर्त्या आहेत, म्हणजे जवळजवळ लाखोनी मूर्त्या असतात. हा बघा, हा एक अप्रतिम बॅलन्सिंग गणपती. इकडे त्याचं पितांबराचं काम चालू, पितांबर लावण्याचं काम चालू आहे. हा बघा, हा अजून एक गणपती. हे गणपती अजून तयार व्हायचे आहेत, पण बघताना किती मस्त वाटतं. जवळजवळ लाखभर गणपती असतील. हा बघा, हा बॅलन्सिंग गणपतीमध्ये अजून एक. हा छोटेतले छोटे गणपती, म्हणजे हे जवळजवळ 6 इंचाचे वगैरे गणपती असतील. खूप कन्फ्यूज आहोत कुठला गणपती घ्यायचा आहे. बघा आमच्या बाकी सगळे गणपतीच गणपती आहेत. आणि इतके सुंदर मूर्त्या आहेत की माय गॉड, असं वाटतं की इथेच राहूया. इतक्या आकर्षक मूर्त्यांमध्ये आपली एखादी मूर्ती चूज करणं म्हणजे हा एक खूपच मोठा डिफिकल्ट टास्क होता. सगळ्याच मूर्त्या भारी आहेत, कुठली घेऊ आणि कुठली नको असं होतं. अजून एका कारखान्यात आम्ही गणपतीची मूर्ती बघायला गेलो. 24 तास चालू होतं ना.
तू किती वेळ करतो हा? तू किती वेळ करतो मी हां मी ऑल टाईम रात्रभर सकाळी 1-2 तास झोपायचा तर रिटर्न काम करायचं 2-3 होलसेलचं ऑर्डर झालं ना की मग ते घरगुती गणपतींना पण नवीन द्यायला लागतं ना. एकापेक्षा एक गणपती भारी आहे. म्हणजे हा चूज करू की तो चूज करू असं होतं इकडे. इकडे मोठे मोठे गणपती सुद्धा खूप आहेत. हा बघा, हा अजून एक. सो परत एका कारखान्यामध्ये आम्ही गणपती बघायला गेलो. बॅलन्सिंग गणपतींची इथे व्हरायटी आहे. सॉलिड आहे यार, म्हणजे खरंच मूर्त्या बघून असं खूप भावुक होण्यासारखं होतं. सगळेच गणपती इतके मस्त होते. काहींचे डोळे छान होते, काहींचा कलर कॉम्बिनेशन इतकं मस्त वाटत होतं की गणपती खावासा सुटला घ्यायचा. आणि मग परत दुसरीकडे गेलो की दुसरा गणपती आवडायचा. हे काहीतरी विचित्रच चाललं होतं. सो या ठिकाणी आम्ही आद्या आर्ट्समध्ये गणपती बुक केलेला आहे आमचा. सो आम्ही आमचा बाप्पा बुक केला आहे आणि त्याचा पहिला लुक आम्ही लवकरच तुम्हाला दाखवू. इकडे यायला लोकल ट्रेननी यायला लागतं आणि आमची लोकल चालू झालेली आहे. कसं सुखी? सो आमचा गणपती बुक झाला आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो. परतीच्या प्रवासात सुद्धा मूर्त्यांचे कारखाने खूप दिसत होते. अगदी डाव्या बाजूला बघू की उजव्या बाजूला हेच कळत नव्हतं. आणि मूर्त्या पण इतक्या छान होत्या ना की काही सुचतच नव्हतं. अरे असं वाटायचं की ही बुक करायला पाहिजे होती. सो हमरापूरवरनं JNPTला येणारा रस्ता खूपच मस्त होता. दोन्ही बाजूला ग्रीनरी आणि मध्ये गाडी. इतकं मस्त वाटत होतं ना. क्लायमेट पण इतकं छान झालं होतं पावसामुळे. सो आमचा परतीचा प्रवास चालू झाला आणि मागे दोघही जण गाढ झोपलेले आहेत. ऋषिका फक्त आता कॅमेरा चालू झाला म्हणून डोळे उघडले आहेत. बाकीचे पण झोपले नाही, उठले आहेत. मराठीमध्ये अर्जित सिंग, फिमेल व्हर्जन मध्ये अर्जित सिंग. तुझा आवाज आला ना. मी हिला बघचुरी बंद करत आहे. दोन शब्द काय बोलले लगेच चालू झाले. सो फायनली आमचा गणपती बुक झालेला आहे आणि आता आम्ही परत घरी चाललो आहोत. मस्त आता साईकृपाचा सायंचा फेमस समोसा खाल्ला आहे आणि आता घरी जाऊन आवरावरी करायची आहे. गणपती येत आहेत, बरीच तयारी आहे.
सो लवकरच गणपतीचा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज आमचे बघत राहा. आम्हाला पण मजा येते. थँक्यू.